प्रॉब्लेम काय आहे पहा. What is Kc for the following equilibrium when the equilibrium concentration of each substance, प्रत्येक रिएक्टंट आणि प्रोडक्ट मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO2 is equal to 0.60 मोलार दिलेलं आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 दिलेलं आहे 0.82 मोलार. कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO3 आहे 1.90 मोलार. ठीक आहे. रिएक्शन दिलेले 2SO2 plus O2 gas it gives twice SO3 असं दिलेलं आहे. आता सगळ्यात सुरुवातीला काय करायचं पहा, Kc फाइंड करायचं आहे. तर या रिएक्शन वरून Kc चे एक्सप्रेशन तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. काय येतं पहा, Kc is equal to कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट लिहितो आपण. मग प्रोडक्ट काय आहे SO3, काय येईल मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO3 raised to 2 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO2 raised to 2. इथं इनटू करायचंय, प्लस नाही. कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 तिघांचे व्हॅल्यू दिलेले आहेत पहा. SO3 ची व्हॅल्यू दिलेली आहे, SO2 ची दिलेली आहे, O2 ची दिलेली आहे. व्हॅल्यू आपण पुट अप करून घेऊ. काय येईल पहा, Kc is equal to SO3 ची व्हॅल्यू किती आहे 1.90 1.90 चा स्क्वेअर अपॉन SO2 ची व्हॅल्यू दिली आहे 0.60 0.60 चा स्क्वेअर इनटू O2 ची व्हॅल्यू दिली आहे 0.82 याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचंय. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर Kc ची व्हॅल्यू किती येते ते सांगा. हे झालं तुमचा आन्सर. 1 मार्क्सचा क्वेश्चन आहे हा. किती मार्क्सचा क्वेश्चन आहे 1 मार्क्सचा क्वेश्चन आहे. इझिली सांगता आलं पाहिजे. काय काय येते ते सांगा. काय येईल मग SO3 raised to 2 अपॉन SO2 raised to 2 O2 हे 3 आले, हे 3 आले. फास्ट काय येईल शेवटचा आन्सर. आन्सर काय येईल सांगा. कोण सांगेल. हे आन्सर असेल 12.22. पायल बरोबर आहे का. अनम्यूट करून सांगू शकता. लिहिलेलं बरोबर आहे का. हो सर बरोबर आहे. ओके ठीक आहे. आता थोडासा वेगळा क्वेश्चन आपण घेणार आहे. Kc व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला आणि त्याच्यावरून फाइंड करायचे Kp व्हॅल्यू. Kc व्हॅल्यू दिलेले आहेत, फाइंड करायचे Kp व्हॅल्यू. मी प्रॉब्लेम लिहितो तोपर्यंत तुम्ही एक्सप्लेनेशन लिहून काढा. जेवढे एक्सरसाइज मध्ये प्रॉब्लेम आहेत सीबीएसई आपलं पुस्तक दोन्ही बोर्ड सीबीएसई दोन्ही क्लिअर केलं जाईल तुमचं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ Kc. थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ Kc फॉर ईच ऑफ द फॉलोइंग इक्विलिब्रियम. For each of the following equilibrium, each of the following equilibrium, to NaCl gas, it gives 2NO gas plus Cl2 gas. Kp ची व्हॅल्यू दिलेली आहे 1.8 into 10 raised to minus 2 at 500 Kelvin. At 500 Kelvin याच्यासाठी Kc फाइंड करायचा आहे. सेकंड दिलेली आहे व्हॅल्यू सेकंड रिएक्शन अजून एक दिलेली. दोन रिएक्शन्स तुम्हाला दिलेले आहेत आणि त्या दोन रिएक्शन वरून Kc ची व्हॅल्यू फाइंड करायची. CaCO3 सॉलिड
CaO सॉलिड प्लस, आता सॉलिड गॅस जरा व्यवस्थित पाहून घ्या, शिकवलेले आहे तुम्हाला. ठीक आहे, प्रॉब्लेम सगळ्यांनी राईट डाऊन करून घ्या, महत्व असतोय. ओके, सगळे व्हिडिओ टाकले जाणार नाहीत युट्यूब वरती, लक्षात ठेवा. ठराविक व्हिडिओ युट्यूब वरती टाकले जातील, सगळे टाकले जाणार नाही. झालंय. आता बघा, फर्स्ट मला सोडवायचंय. त्याच्यासाठी सगळ्यात सुरुवातीला डेल्टा एन फाइंड करूया. डेल्टा एन इज इक्वल टू, अगोदर रिएक्शन लिहू आपण फर्स्टची परत एकदा. 2NaOCl गॅस, इट गिव्स 2NO गॅस प्लस Cl2 गॅस. याच्यासाठी डेल्टा एन ची व्हॅल्यू काय येणार आहे सांगा. डेल्टा एन म्हणजे काय असतं, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट. गॅसियस आणि लिक्विड ऍक्वियस स्टेट मध्ये असतील तरच, सॉलिड कन्सिडर करायचं नाही. मग इथं बघा 2 + 1, प्रोडक्टचे किती आहे 3 मायनस रिएक्टंटचे 2 आहे, म्हणजे नंबर ऑफ मोल्स. डेल्टा एन आला 1. डेल्टा एन किती आला याच्यासाठी 1 आला, बरोबर आहे. डेल्टा एन 1 आला. आर ची व्हॅल्यू फिक्स असते 0.0821 लिटर ऍटमॉस्फियर पर केल्विन पर मोल. ओके, ही व्हॅल्यू कशाची असेल, आर ची. टेम्परेचर दिलंय पहिल्या सेट साठी 500 केल्विन. 500 केल्विन. केपी दिलेला आहे 1.8 into 10⁻². सगळ्या व्हॅल्यू दिलेले आहे. तुम्हाला फाइंड करायचं आहे केसी. इक्वेशन असं असतं पहा, केपी इज इक्वल टू केसी इंटू आरटी रेस टू डेल्टा एन. आरटी रेस टू डेल्टा एन हे असेल, बरोबर आहे. मग केसी च्या फॉर्म मध्ये इक्वेशन लिहून घ्या, किंवा आहे याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून तुम्ही सोडवू शकता. जर व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केल्या तर काय येतंय बघा. व्हॅल्यू जर मी इथं पुट केल्या तर इक्वेशन कसं येत आहे, केपी ची व्हॅल्यू दिली 1.8 into 10⁻² इज इक्वल टू केसी. आता आरटी रेस टू डेल्टा एन 1 आलाय, म्हणजे आरटी फक्त येईल. आर ची व्हॅल्यू किती आहे 0.0821 इंटू टी किती आहे 500. टी किती आहे 500. ओके, मला फाइंड करायचं आहे केसी. मग ह्या दोन्ही व्हॅल्यू इकडे मल्टिप्लाय आहेत, इकडे गेल्यानंतर काय होणार आहे डिवाइड. इक्वेशन असं येईल केसी इज इक्वल टू 1.8 into 10⁻² अपॉन 0.0821 into 500 याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. ठीक आहे, काय येतं आन्सर सांगायचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर. हे झालं फर्स्ट सेटचं. असं दुसऱ्याचं पण आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. फास्ट सांगा. ओके, किती येते आन्सर. केसी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेशन तर आलं पाहिजे. पहा एवढे येते का 4.33 into 10⁻⁴. हे झालं फर्स्ट सेट साठी.
अजून दुसरं रिएक्शन दिलेले आहे त्याच्यासाठी वेगळं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. का फास्ट झालंय हे राईट डाऊन करून घ्या. झालं असेल तर आपण पुढे जाऊ. पहा हे झालं फर्स्ट सेट साठी. आता सेकंड सेट साठी आपल्याला सॉल्व्ह करायचंय ते ठेवतो मी. ज्यांचं राहिलं असेल ते लिहा. सेकंड सेट बघा सेकंड रिएक्शन इथंच लिहिलेले याच्यासाठी आपल्याला फाइंड करायचंय. तर डेल्टा एन काय येणार आहे पहा. डेल्टा एन महत्वाचा आहे सेकंड साठी कारण की CaCO3 सॉलिड आहे CaO सॉलिड आहे. हे दोन डेल्टा एन कॅल्क्युलेट करताना कन्सिडर करायचे नाही. फक्त CO2 गॅस हा एकटाच कन्सिडर करा. म्हणजे प्रोडक्टचे मोल किती येत आहेत ते पहा. प्रोडक्टचा मोल आला 1 मायनस याचं कन्सिडर करायचं नाही याचं कन्सिडर करायचं नाही सॉलिड आहेत म्हणून 1 मायनस 0 किती येणार आहे डेल्टा एन इथं पण 1. R ची व्हॅल्यू किती आहे 0.0821 लिटर ऍटमॉस्फियर पर केल्विन पर मोल. ही गिव्हन असेल तुम्हाला दिलेली असते. टेम्परेचर किती दिलेलं आहे पहा 1073 केल्विन. नेक्स्ट केपी दिलेला आहे केपी दिलेला आहे 167. एवढ्या सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. इक्वेशन लिहायचं. इक्वेशन काय असतं आपलं केपी इज इक्वल टू केसी इंटू आरटी रेस टू डेल्टा एन. डेल्टा एन किती आला आता 1 म्हणजे केपी इज इक्वल टू केसी इंटू आरटी रेस टू 1 म्हणजे आहे तेच इक्वेशन येईल. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करून आपण पुढचं सोडवू शकतो. पुढे आपल्याला सोडवायचं आहे. व्हॅल्यू पुटअप करा आणि कॅल्क्युलेशन करा. जसं आता आपण पहिल्या रिएक्शन साठी केले तसंच सिमिलरली काय येईल पहा. आता काय येईल पहा कॅल्क्युलेशन पाहून घ्या. 167 इज इक्वल टू केपी ची व्हॅल्यू 167 केसी फाइंड करायचंय केसी इनटू आर 0.0821 इनटू टी दिलेला आहे 1073 हे टेम्परेचर दिलेलं आहे. हे दोघे मल्टिप्लाय इकडे गेल्यावर काय होणार आहे डिवाइड म्हणजे केसी इज इक्वल टू 167 अपॉन 0.0821 इनटू 1073 याचं कॅल्क्युलेशन किती येतंय ते सांगा मला. चला केसी हे झालं तुमचं फायनल आन्सर. कॅल्क्युलेशन करायचंय. कसं सोडवायचं फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुटअप करून दिलेले आहेत. कॅल्क्युलेशनचा पार्ट फास्ट सोडवून सांगा किती येतोय तो. याचा आन्सर अप्रॉक्सिमेटली एवढा यायला पाहिजे 1.87. पहा तुमचं येतंय का. एक मिनिट चेक करून घ्या ते कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा आणि मग मला सांगा. मग राईट डाऊन करून घ्या सगळ्यांनी. ठीक आहे काय येतंय ते बघा. पहा नेक्स्ट प्रॉब्लेम काय आपला. फॉर द इक्विलिब्रियम केसी ची व्हॅल्यू दिलेली आहे. केसी इज इक्वल टू 6.3 इंटू 10⁻14 ऍट 1000 केल्विन. रिएक्शन दिलेली. मला प्रश्न काय विचारलाय कॅल्क्युलेट केसी फॉर द रिव्हर्स रिएक्शन. देताना दिलेला आहे फॉरवर्ड रिएक्शनचा. विचारताना क्वेश्चन विचारलाय रिव्हर्स रिएक्शनचा. एक कन्सेप्ट तुम्हाला शिकवला होता. कोणाला आहे का लक्षात कन्सेप्ट काय शिकवला होता तो. जर फॉरवर्ड रिएक्शनचा दिलेला असेल आणि बॅकवर्ड रिएक्शन जर कॅल्क्युलेट करायला सांगितला तर कन्सेप्ट सांगितला होता. पुन्हा बोला सर त्याचा रेसिप्रोकल घ्यावा लागतो. करेक्ट. मग आपल्याला नवीन केसी फाइंड करताना केडीएससी म्हणतो त्याला मी. पहिला जो केसी आहे त्याचा काय घ्यायचा रेसिप्रोकल. हा फॉर्म्युला येईल तुमचा. हा जर आला तर व्हॅल्यू फक्त पुटअप करायची 1 अपॉन 6.3 इंटू 10⁻14 याचं कॅल्क्युलेशन किती येतंय ते मला सांगा. झालं एवढं सोडा. 10⁻14 वरती गेल्यावरती होतो 10⁻14 1 अपॉन 6.3 याचं कॅल्क्युलेशन किती येतंय ते बघा. ते झालं तुमचं आन्सर. हे काय होईल तुमचं फायनल आन्सर. इझी आहे पहा. खूप सोपा प्रॉब्लेम आहे. एंट्रन्सला डायरेक्टली विचारले जातील त्याच्यामुळे आहे तशा व्हॅल्यू पण चेंज केल्या जात नाहीत. या वर्षीचा जो क्वेश्चन पेपर होता 2020 मधले नीट बरेचसे क्वेश्चन हे पुस्तकातले आहे तसे विचारलेत म्हणून हे सोडवून घेतोय मी. ठीक आहे लिहा सगळ्यांनी. चला आन्सर सांगा किती येतंय ते.
0.15. किती येत आहे 0.15 into 10 raised to minus 14. That is the answer. असं लिहू शकता 1.5 into 10 raised to minus 15. हे तुमचं फायनल आन्सर आलं फॉर बॅकवर्ड रिएक्शन साठी. फॉरवर्ड रिएक्शनचा केसी दिलेला असेल तर त्यावेळेस बॅकवर्ड रिएक्शन साठी केसी कसा फाइंड करायचा हे तुम्हाला इझिली येईल. ठीक आहे, हा एक क्वेश्चन झाला. आता थोडासा वेगळा क्वेश्चन आपण घेणार आहे, तो पण प्रॉब्लेमच आहे. ओके, प्रॉब्लेम समजून घेऊया काय दिलेला आहे, नंतर आपण सॉल्व्ह करूया तो. पहा, रिएक्शन बिटवीन N2 and O2 takes place as follows. रिएक्शन दिलेले 2N2 plus O2 it gives twice N2O. ही रिएक्शन दिलेली. If a mixture of मिक्सचर काय काय बघा 0.482 मोल ऑफ N2 सुरुवातीला दिलेलं आहे, एवढे मोल घेतले म्हणजे N ची व्हॅल्यू दिलेली आहे, एवढे काय दिली N ची व्हॅल्यू दिली. याची N ची व्हॅल्यू किती दिली सुरुवातीची 0.933 मोल. सुरुवातीला रिएक्टंटच असतात, प्रोडक्ट नसतो, प्रोडक्ट झिरोच येईल. प्रोडक्ट किती येणार आहे 0 येईल सुरुवातीला. व्हॉल्यूम दिलेला आहे, व्हॉल्यूम दिलेला आहे 10 लिटर. हे एवढे मोल 0.482 मोल ऑफ N2 and 0.933 मोल ऑफ O2 कशामध्ये घेतले 10 लिटर वेसल मध्ये. 10 लिटर रिएक्शन वेसल, व्हॉल्यूम माहित झाला, दोघांचे नंबर ऑफ मोल्स इनिशियल माहित आहे. Allowed to form N2O at a temperature which Kc is equal to 2 into 10 raised to minus 37 दिलेले. ओके, Kc ची व्हॅल्यू दिली. डिटरमाइन द कंपोजिशन ऑफ इक्विलिब्रियम मिक्सचर, म्हणजे प्रत्येकाचं कॉन्सन्ट्रेशन आता तुम्हाला फाइंड करायचं आहे ऍट द इक्विलिब्रियम पोझिशन. तुम्हाला इनिशियलचं दिलेलं आहे, Kc दिलेलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला काय फाइंड करायचं आहे इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन. काय फाइंड करायचं आहे इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन. त्यामुळे थोडंसं व्यवस्थित पाहावं लागेल कसं आहे काय आहे, कॅल्क्युलेशन व्यवस्थित करून घ्यायचं आणि मग ते सोडवायचं आहे. ओके, बघा आता पुढे आता व्यवस्थित समजून घ्या, थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे, आपल्याला समजून घ्यायचा आहे. फर्स्ट रिएक्शन आहे अशी लिहायची 2N2 गॅस प्लस O2 गॅस इट गिव्स ट्वाइस N2O गॅस, ट्वाइस N2O गॅस. ही रिएक्शन लिहिलेली आहे, बरोबर आहे. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन लिहायचं. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन कसं येतं, सुरुवातीला किती मोल दिले त्याचे 0.482, O2 चे किती दिले 0.933. सुरुवातीला याचे 0 मोल्स असतील. याचे किती मोल्स असतात सुरुवातीला 0. याच्यावरून आपल्याला सोडवायचंय पहा. तिघ झाले. आता आपल्याला फाइंड करायचं इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन. आपण असं कन्सिडर केलं की माझं काही वेळानंतर इथं x मोल तयार होत आहेत, हे मोल आहेत, x मोल तयार होत आहेत. एवढे मोल जर माझे तयार होत असतील, ठीक आहे, तर कॅल्क्युलेशन कसं येणार आहे पहा. एवढे तयार होत आहेत म्हणजे याच्यामधून एवढे काय झाले मायनस झाले, याच्यामधून एवढे काय होणार आहे मायनस होणार आहे. ते पाहायचे आपल्याला. काय येईल मग 0.482 मायनस x, इथं पण तसंच आहे 0.933 मायनस x. याचं x आलं, याचं आलं, हे झाले मोल. पण आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं काय कॉन्सन्ट्रेशन. मग N/V म्हणजे कॉन्सन्ट्रेशन असतं. काल सांगितलं N/V म्हणजे काय कॉन्सन्ट्रेशन. N/V म्हणजे काय असतं कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे या सगळ्याला जर तुम्ही 10 ने डिवाइड केलं, 10 आपला व्हॉल्यूम आहे, पाहिजे आलाय 10 व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम ने जर डिवाइड केलं तर हे मिळेल तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन. काय मिळणार आहे कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे 3 व्हॅल्यू मिळाल्या.
कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 मिळाली, कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 मिळाली, कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O मिळालं. हे व्हॅल्यू केसी ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. केसी च्या व्हॅल्यू मध्ये पुट करा आणि x फाइंड करा. x ची व्हॅल्यू इथं पुट करून तुम्ही फायनल आन्सर फाइंड करू शकता. परत एकदा पहा काय केलेलं आहे ते. रिएक्शन आहे अशी लिहिलेली आहे मी. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. इफ अ मिक्सचर ऑफ सुरुवातीचं दिलेलं आहे. मोल्स दिले 0.482 मोल N2 चे दिले, 0.933 मोल H चे दिले. सुरुवातीला प्रोडक्ट काही फॉर्म नसतो म्हणून 0 लिहिला. 0. मग असं कन्सिडर केलं की N2O चे x मोल तयार होत आहेत. इक्विलिब्रियमला किती मोल्स तयार होत आहेत? x मोल. x मोल तयार होत असतील तर याच्यामधून हे x मायनस केलं. एवढे तयार होत आहेत म्हणजे रिएक्टर मधून कमी झाले. एवढे कमी झाले. व्हॉल्यूमने डिवाइड केलं की कॉन्सन्ट्रेशन मिळतं. काय मिळतं याचं? कॉन्सन्ट्रेशन. नेक्स्ट फॉर्म्युला यूज करून आपण सोडवू शकतो. खूप इझी कन्सेप्ट आहे. ठीक आहे, इथपर्यंत लिहा. पुढचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला लगेच सांगतो. हे रब करूया आपण. इथपर्यंत लिहा फास्ट इथपर्यंत लिहून काढा म्हणजे पुढे मला सांगता येईल. पहा आता केसीचे एक्सप्रेशन आपण लिहिणार आहे इक्वेशन साठी. केसी इज इक्वल टू काय येईल? कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O रेस टू 2 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 रेस टू 2 इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2. हा फॉर्म्युला आहे. केसी ची व्हॅल्यू दिलेली आहे पण यांचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहित नाही. हे कॉन्सन्ट्रेशन अगोदर फाइंड करावं लागेल या फॉर्म्युल्यानुसार. या फॉर्म्युल्यानुसार कॉन्सन्ट्रेशन एकदा आलं की मग अडचण नाहीये. आता N2 चं कॉन्सन्ट्रेशन फाइंड करायचं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 इज इक्वल टू ही व्हॅल्यू दिलेली आहे. आता लक्षात ठेवा इथून इकडे जाताना x हा खूप 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 कमी प्रमाणात फॉर्म होतोय. खूप कमी प्रमाणात फॉर्म होतोय. त्याच्यामुळे इथला x ची व्हॅल्यू निग्लिजिबल असते. x ची व्हॅल्यू किती असते? निग्लिजिबल. म्हणजे ती कन्सिडर नाही केली तरी चालेल. N2 चं कॉन्सन्ट्रेशन करताना डायरेक्टली असं लिहू शकता तुम्ही 4.82 अपॉन 10. N2 चं कॉन्सन्ट्रेशन मिळेल. O2 चं कॉन्सन्ट्रेशन काढताना तुम्हाला सिमिलरली x निग्लिजिबल का आहे? कारण की इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे रिएक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होताना खूप कमी क्वांटिटी मध्ये तो तयार होतोय. त्यामुळे इथला x निग्लिजिबल आहे. हा आहे पण इथला x कसा आहे? निग्लिजिबल आहे. ते लिहायचं नाही. O2 चं कॉन्सन्ट्रेशन असेल मग 0.933 अपॉन 10. या दोघांच्या व्हॅल्यू इथं पुट करा आणि लास्ट N2O चं कॉन्सन्ट्रेशन काय येईल पहा? x अपॉन 10 ते आहे असं राहील. ते आहे असं राहील. त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. मग N2 चं कॉन्सन्ट्रेशन काय आहे ते फाइंड करा. O2 चं काय आहे ते फाइंड करा. x/10 काय आहे ते फाइंड करा. Kc ची व्हॅल्यू माहित आहे. त्याच्यावरून x ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड करू शकता. एकदा x ची व्हॅल्यू फाइंड झाली की त्याला 10 ने डिवाइड केलं की तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O पण मिळून जाईल. म्हणजे तिन्ही आन्सर तुमचे काढून झाले. परत एकदा पहा कॅल्क्युलेशन काय काय करायचं. याचं आन्सर काढायचं काय येतंय ते. किती येईल पहा? अपॉन 10 आहे म्हणजे 0.0482 येईल. याचं 0.0933 येईल. ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 मिळालं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 मिळालं. हे माहिती आहे. केसी मध्ये आता मी टाकतोय व्हॅल्यू. तुम्ही x फाइंड करू शकता. आता जर मी केसी मध्ये टाकलं तर काय येतं पहा? केसी इज इक्वल टू N2 म्हणजे x/10 चा स्क्वेअर अपॉन N2 0.0482 याचा स्क्वेअर इनटू 0.0933. याचं कॅल्क्युलेशन करायचं. केसी ची पण व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. केसी किती दिलेला आहे रे? केसी ची व्हॅल्यू खूप कमी आहे. 1.10⁻37 दिली. 2 × 10⁻37. याच्यावरून आपल्याला कळलं की x खूप कमी आहे. याच्यावरून कळतं x खूप कमी आहे. या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून x ची व्हॅल्यू फाइंड करा. इथे x ची व्हॅल्यू मिळेल आणि मग शेवटी कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O इज इक्वल टू x/10. इथे x ची व्हॅल्यू टाका डिवाइडेड बाय 10 करा तुम्हाला आन्सर मिळून जाईल. अगोदर मला x चं कॅल्क्युलेशन सांगा काय येतंय काय नाही ते. हे इकडे काय आहे? डिवाइड आहे. इकडे गेल्यावरती मल्टिप्लाय होईल म्हणजे असं येईल x/10 चा स्क्वेअर इज इक्वल टू x/10 चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 × 10⁻37 इनटू 0.0482 चा स्क्वेअर इनटू 0.0933. हे कॅल्क्युलेशन करा. ओके, इथं आलो इज इक्वल टू या सगळ्याचं कॅल्क्युलेशन किती येतंय ते सांगा फास्ट. किती येतंय?
या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन किती येतं ते सांगा. लिहून घ्या हे. चला फास्ट कॅल्क्युलेशन घरी केलं तरी चालेल. मी तर x ची व्हॅल्यू लिहितो डायरेक्टली. पहा बघा तेवढी येते का. x ची व्हॅल्यू येते तेवढी आली पाहिजे. कॅल्क्युलेट करून बघा. आणि लास्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O इज इक्वल टू x बाय 10 येतं. म्हणजे 6.6 into 10 raised to minus 20 upon 10 म्हणजे 6.6 into 10 raised to minus 21 येईल. ते फायनल आन्सर तुमचं. ठीक आहे. टाइम संपत आलाय. तुम्ही घरी कॅल्क्युलेशन करून पहा. त्याचं व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. हे आन्सर मिळते. ओके. कशा प्रकारे सोडवायचा हे समजून घ्या. इनिशियल दिलेलं आहे त्याच्यावरून इक्विलिब्रियम आपण x मानलं कन्सिडर करत गेलो. हे सोडवत आलो. इथं का x घेतला नाही तर kc ची व्हॅल्यू खूप कमी आहे 10⁻37 त्यामुळे x निग्लिजिबल आहे. कट केला. या दोघांचे कॉन्सन्ट्रेशन फाइंड केले आणि मग N2O चं कॉन्सन्ट्रेशन आपण फाइंड केलेले. ठीक आहे. इथं थांबूया आपण. आपला टाइम संपलेला आहे. बाय.